अमृता थांब. एवढ्या उशिरापर्यंत कुठे होतीस? हे बघ अमृता, या घरातील सुना रात्री उशिरापर्यंत बाहेर राहत नाहीत. अमृता, तू आता चाळमध्ये राहणारी सर्वसामान्य मुलगी नाहीयेस, तर या देशमुख खानदानाची सून आहेस हे विसरू नकोस. आणि अशी कुठलीही गोष्ट करू नकोस जेणेकरून आमच्या घराण्याची बदनामी होईल, कळलं? अमृता बेटा, जिभेवर जरा कंट्रोल करायला शिक. आणि तसही काल पत्रकारांसमोर तू जो काही तमाशा केलास ना, त्यामुळे आधीच देशमुखांची खूप बदनामी झाली आणि घरातले सगळे तुझ्यावर नाराज आहेत. तेव्हा कृपा करून अशी कुठलीच गोष्ट करू नकोस जेणेकरून या घराची बदनामी होईल. आणि शेवटचं सांगते तुला, सासूबाईंना विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही. हे बघ अमृता, तू गरीब परिस्थितीतून आलीयेस, गरीबाच्या घरातून आलीयेस म्हणून माझा तुझ्यावर राग नाहीये, तर तुझ्या ह्या असल्या तुझ्या या असल्या वागणुकीमुळेच सगळे तुझ्यावर चिडतायत, बाकी काही नाहीये, कळलं? तेव्हा नीट वागायला शिक.